व्हिडिओमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. अंड्याचे तेच प्रकार खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल ना, तर एक वेळेस ना तुम्ही हा अंडा मसाला नक्की करून बघा. अप्रतिम चवीचा हा अंडा मसाला तयार होतो. चपाती, भाकरी, तंदुरी रोटीबरोबर अगदी जबरदस्त लागतो. एकदा कराल ना तर पुन्हा पुन्हा बनवाल. करायला काय अगदी सोपी आहे आणि झटपटसुद्धा होणारी आहे. अशा पद्धतीने हा अंडा मसाला एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. चला करूया मग अंडा मसाला. गॅसवरती इथे मी एक खोलगट तवा घेतलेला आहे. तव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल छान तापल्यानंतर आपल्याला किसलेलं आलं आणि लसूण घालायचे. तर लसूणच्या पाकळ्या इथे मी 4 ते 5 घेतलेले आहेत. 1 इंच आलं घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 कांदे बारीक कट करून घातलेले आहेत. कांद्याला हलका गुलाबी रंग आल्यावरती यामध्ये 1 टोमॅटो मी इथे बारीक कट करून घातलेला आहे. तोही आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. टोमॅटो पटकन शिजण्यासाठी आपल्या याच्यावरती चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. म्हणजे आपला टोमॅटो पटकन शिजला जाईल आणि छान अशी ग्रेव्ही याची तयार होईल. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचा आहे. हा अंडा मसाला करण्यासाठी मी खूप मसाल्यांचा सुद्धा इथे वापर केलेला नाही आहे. फक्त इथे मी लाल तिखट मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे. एवढाच मी इथे मसाला वापरलेला आहे. तरीसुद्धा चव बघाल ना अप्रतिम लागते. तर इथे मी 2 मिरच्यासुद्धा इथे बारीक कट करून घातलेल्या आहे. सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्या याच्यावरती थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घालायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या अंड्या मसाल्याला फार वेळ लागत नाही. अगदी पटकन हा तयार होतो. घाई गडबडीमध्ये ना हा अंडा मसाला अगदी झटपट तयार होतो. हा मसाला करपू नये यासाठी थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. याची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे. कांदा, टोमॅटो आणि मसाले छान मिक्स होण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवूया. म्हणजे पटकन आपले मसालेसुद्धा शिजले जातील आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त एकदम थिक तयार होईल. आता तरी सुटेपर्यंत आपण याला परतून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता बघा, छान एकदम तेल सुटलेलं आहे. आता आपली ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे. तुम्हाला याची ग्रेव्ही जर खूप जास्त घट्ट वाटत असेल ना तर तुम्ही थोडंसं पाणी घाला याच्यामध्ये, म्हणजे ग्रेव्ही आपली छान तयार होईल. आता आपल्याला अंडं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी तडका पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यावरती आपल्याला अंड्याचा हा पोळा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने एकदम खोलगट भांडं असेल ना तर अशा ही अंडी जी आपण करणार आहोत ना ती अंडी खाण्यासाठी सुद्धा खूप मस्त लागतात अशा पद्धतीने. वरून याच्यामध्ये आपल्याला थोडी चवीनुसार मीठ घालायचं आहे. लाल तिखट मसाला घालायचा आहे आणि ही अंड्याची पोळी आपण छान अशी परतून घेणार आहोत. पण इथे अंड्याची पोळी परतला गेली नाही बघा. तुम्ही बघू शकता खाली थोडीशी लागल्या गेलेली आहे. तर मी आता अंड्याचा पोळा हे पॅनमध्ये तयार करून घेणार आहे, म्हणजे झटपट तयार होईल. तर बघा तुम्ही अंड्याचा पोळासुद्धा इथे पॅनमध्ये तयार करून घेतलेला आहे. पोळा करतानाचा व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झालेला आहे, पण तुम्ही अंड्याची पोळी ही तयार अशीच करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, ह्या मसाल्यावरती आपल्याला अशा पद्धतीने घालायची आहे आणि छानपैकीची पुन्हा छान आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे. हा मसाला छान असा कोट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटासाठी हा मसाला या अंड्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे झटपट आपला हा अंडा मसाला इथे तयार होतो. तुम्ही म्हणाल की ही अंडी यामध्ये का नाही सोडलीस, पण अशा पद्धतीने केलेला अंडा मसाला ना चवीलासुद्धा खूप छान लागतो. तर 2 मिनिटाच्या आधी झाकण ठेवून आपल्याला हा अंडा मसाला शिजवून घ्यायचा आहे. जर पाणी खूप जास्त घट्ट झालं असेल ना तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. अंडा मसाला आपला इथे तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि वरून आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त झटपट आपला हा अंडा मसाला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा असा अंडा मसाला ना एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. सगळ्यांना आवडेल इतका जबरदस्त तयार होतो. खूप वेगवेगळ्या पद्धतीने अंडा मसाला तयार केला जातो, पण अशा पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तर झटपट तयार होणारा हा अंडा मसाला याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.